नमस्कार. काजल सॉफ्टवेअर टेस्टिंग लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ओके. सो आय होप तुम्ही मी जो पहिला प्रोग्राम सांगितला होता हॅलो वर्ल्डचा, तो तुमच्या एंडने एक्झिक्यूट करून बघितला आहे. ओके. आता आज आपण जावामधली एक इम्पोर्टंट गोष्ट बघणार आहोत. इम्पोर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत, की जावामध्ये डेटा टाइप्स कोणते-कोणते आहेत. ओके. सो त्याच्यासाठी मी क्लास क्रिएट करतेय. ठीक आहे. मी त्या क्लासला नाव देते स्टार्टिंग विथ कॅपिटल लेटर. ठीक आहे. जावा डेटा टाइप्स असं मी क्लासला नाव देते. मी परत ही मेथड चेक करते फिनिश. ठीक आहे. तर माझा हा क्लास क्रिएट झाला आहे डेटा टाइपसाठी. तर जावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप असतात. ओके. आता मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलं, की डबल स्लॅशने जे स्टार्ट होतं, तर तो कोड जावा कंपाइलर इग्नोर करतो. तो कोड नसतो असं कन्सिडर होतं. तर हे युजुअली कमेंट्स आपण काय यूज करतो, की मी वेगवेगळा कोड लिहितेय किंवा मी वेगवेगळ्या गोष्टींचं स्क्रिप्टिंग करत आहे. बट जर मला आय मीन मला माझा कोड दुसऱ्या कुठल्या डेव्हलपर सोबत शेअर करायचा असेल, तर फॉर दॅट पर्सन टू अंडरस्टँड की ओके ही मेथड आहे किंवा एखादी मी फंक्शनॅलिटी लिहिली आहे. तर त्याच्याबद्दलचं एक थोडंसं डिस्क्रिप्शन लिहिलेलं असतं, की व्हॉट एक्झॅक्टली इज इट डूइंग. ओके. सो फॉर नाऊ व्हॉट आय एम गोइंग टू राइट ओव्हर हिअर इज तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी मी इथे लिहिणार आहे जावा डेटा टाइप्स कोणते-कोणते आहेत. ओके. डेटा टाइप्स. फाईन. आता ही जी कमेंट आहे, ही सिंगल लाईन आहे कमेंट. आता सपोज मला मल्टिपल लाईन्समध्ये मी काहीतरी लिहिलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. तर हा जावाचा करेक्ट कोड नाहीये. सो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एरर दिसेल, की कळत नाहीये जावाला, की एक्झॅक्टली काय आहे हे. बट मी जर हे कमेंट केलं, तर माझा हा कोड आय मीन एरर दाखवणार नाही इथे, राइट? तर हे आहेत सिंगल लाईन कमेंट्स. आता जर मला ह्या तीनही लाईन कमेंट करायच्या आहेत ॲट वन्स, तर मी कसं करणार? स्लॅश स्टार. ओके. अशी माझी कमेंट स्टार्ट होणार आणि जिथे मला एंड करायचं आहे, तर मग आता इथे मला सपोज एंड करायचं आहे, तर मी इथे स्टार स्लॅश असं टाकणार. तर ही माझी क्लोज झालेली आहे कमेंट. ओके. सो आपण काय-काय बघितलं जावा डेटा टाइप्सच्या आधी ही असते, ती आहे तुमची सिंगल लाईन कमेंट. ओके. स्लॅश स्टार आणि स्टार स्लॅश ही तुमची आहे मल्टी लाईन कमेंट. ओके. सो आय होप सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट काय आहे हे तुम्हाला कळलंय. ओके. आता आपण बघणार आहोत ओके. तर आता आपण बघणार आहोत, की जावामध्ये कोणते-कोणते डेटा टाइप्स यूज होतात. ओके. सो जावा डेटा टाइप्स असं मी हेडिंग इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे. आय एम गोइंग टू रिमूव्ह दिस कोड आय मीन दीज लाईन्स. ठीक आहे. तर टोटल 8 डेटा टाइप्स आहेत. एक आहे इंटिजर इंट डेटा टाइप. त्यानंतर आहे ओके. फॉर नाऊ व्हॉट आय विल डू इज मी डायरेक्टली इथे लिहिते इंट. ठीक आहे. नंतर कॅरेक्टर डेटा टाइप आहे. वाईट आहे, शॉर्ट आहे, लॉंग, डबल, बुलियन, फ्लोट. ठीक आहे. तर इफ यू सी हे 8 डेटा टाइप्स जावामध्ये आहेत. आता मी हे सगळं सिलेक्ट करणार आणि मी कंट्रोल स्लॅश जरी केलं तरी माझ्या सगळ्या लाईन्स कमेंट होतात. ओके. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, की जावाचे जे कीवर्ड्स आहेत, जसं की पॅकेज, पब्लिक, क्लास, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये आणि थोड्या बोल्ड असतात. असे बोल्ड दिसतात. सो कीवर्ड्स तुम्हाला लगेच आयडी वेगळं दाखवतो. राइट? सो धिस इज अ स्पेशालिटी ऑफ आयडीई. ओके. आता हे सगळे डेटा टाइप्स जरी असतील जावामध्ये अवेलेबल, आपण खूप कॉमनली जे यूज करतो ते आहेत इंट, कॅर आणि बुलियन. ओके. बाकी फ्लोट वगैरे आपण यूज करतो, बट नॉट दॅट फ्रिक्वेंटली हॉनेस्टली. ठीक आहे. आता
एखादं मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. तर व्हॉट आर व्हेरिएबल्स, व्हॉट आर कॉन्स्टंट हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. फॉर नाऊ तुम्ही डेटा टाइप्स लक्षात ठेवा, की काय डेटा टाइप्स आहेत आणि ते कशा टाइपच्या व्हॅल्यूज होल्ड करतात. ओके. सो इंट ए, ए हे मी नाव दिलं व्हेरिएबलचं. ओके. आणि मी त्याला व्हॅल्यू काहीतरी असाइन करते 10. म्हणजे इंटिजर व्हॅल्यूज ज्या असतात, निगेटिव्ह व्हॅल्यूज, 0 आणि पुढच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ह्या सगळं इंटिजर डेटा टाइपमध्ये तुम्ही देऊ शकता. आता जेव्हा तुम्ही ॲक्चुअली काम करणार, मेक शुअर की तुमचे व्हेरिएबल नेम्स हे मीनिंगफुल असतील. फॉर नाऊ मी ABCD अशी नावं देते, बट यू डू नॉट हॅव टू डू दॅट व्हेन यू आर ॲक्चुअली वर्किंग. ओके. नाऊ कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय, की सिंगल कोट्समध्ये आपण कोणत्याही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास करू शकतो. जसं अल्फाबेटिकल व्हॅल्यूज आहेत. A, B, C, D, E ह्या सगळ्या किंवा आपण नंबर जरी सिंगल कोटमध्ये सॉरी एक सिंगल नंबर आपण ह्या सिंगल कोटमध्ये दिला किंवा मी स्पेशल कॅरेक्टर कुठलंही पास केलं तरी ते कॅरेक्टर म्हणून कन्सिडर होतं. ओके. सो मी अशी व्हॅल्यू दिली कॅरेक्टर B इज इक्वल टू A. ओके. बाईट. बाईटमध्ये आपण काहीही न्यूमेरिक व्हॅल्यू देऊ शकतो त्याला. ओके. सो बाईटला मी व्हॅल्यू दिलेली आहे. आय एम गेटिंग सम एरर. राईट. ओके. सो बाईटची रेंज लिमिटेड आहे. आता काय झालं ना, व्हेन आय ट्राय टू असाइन दिस लाँग व्हॅल्यू टू द बाईट, तर ते म्हणते की इंटिजरला आम्ही बाईटमध्ये कन्व्हर्ट नाही करू शकत आहे. राईट. कारण इंटिजरची जी साईज आहे डेटा टाइपची, इट इज 4 बाईट्स आणि एक बाईट आहे त्याची साईज आहे 1 बाईट. सो ह्या बाईटची रेंज म्हणजे इंट, बाईट, शॉर्ट, लाँग आणि डबल. ओके. डबल सोडून द्या. इंट, बाईट, शॉर्ट आणि लाँग हे बऱ्यापैकी सिमिलर ग्राउंड्सवर आहेत डेटा टाइप, की तुम्ही तिथे नंबर्स वगैरे व्हॅल्यूज प्रोव्हाइड करा. पण त्यांची एक स्पेसिफिक रेंज असते. ओके. सो बाईटला मी आता ही व्हॅल्यू दिली आहे, इट इज ॲक्सेप्टेबल. ओके. शॉर्टला पण सिमिलरली आय एम गोइंग टू गिव्ह सम व्हॅल्यू टू शॉर्ट व्हेरिएबल. अगेन इट इज गिव्हिंग मी अन एरर सेइंग दॅट ओके शॉर्टचं मी नाव दिलेलं नाही आहे व्हेरिएबलला. शॉर्ट D इज इक्वल टू ही व्हॅल्यू दिली मी. ओके. नाव लाँगला मी अजून थोडी मोठी व्हॅल्यू असाइन करू शकते. सो आय एम गोइंग टू गिव्ह अ व्हॅल्यू टू लाँग. इट इज सेइंग व्हॉट आउट ऑफ रेंज आहे. सो आय एम गोइंग टू रिड्यूस इट. मे बी आय विल मेक इट लाईक दिस. तर हे लाँग व्हॅल्यू आहे. डबलमध्ये मी डेसिमल पॉइंट्स पण देऊ शकते. बुलियन बुलियनला 2च व्हॅल्यूज असतात, ट्रू और फॉल्स. सो मी याला ट्रू व्हॅल्यू देते. आणि फ्लोटला पण डेसिमल पॉइंट्सची व्हॅल्यू आहे आणि फॉर्मॅट असा आहे की व्हॅल्यू द्यायची, एंडला एफ लिहायचं आणि सेमिकोलन. ओके. सो एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नव्हती. इन जावा जेव्हा कधी आपण कुठलाही कोड लिहितो, ओके, तुमचं प्रत्येक लाईन किंवा तुमचे प्रत्येक स्टेटमेंट जे असतं इट एंड्स विथ अ सेमिकोलन, दिस सिम्बॉल. ओके. सो पॅकेज माय कंटेंट हे एंड झालं सेमिकोलनने आणि ह्या ज्या सगळ्या लाईन्स मी लिहिल्या आहेत तर त्या पण सेमिकोलनने एंड झाल्या आहेत. ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. इंट, कॅर, बाईट, शॉर्ट, लाँग, डबल, बुलियन आणि फ्लोट हे आहेत जावामधले 8 डेटा टाइप्स. ओके. त्याच्याबद्दलची जास्त इन्फॉर्मेशन जसं की इंटिजरसाठी आपल्याला 4 बाईट्सचं मेमरी युटिलायझेशन होतं किंवा बाईटसाठी 1 बाईट असतं. शॉर्टसाठी 2 बाईट्स असतं. लाँगसाठी, डबलसाठी, बुलियनसाठी. सो ऑल दॅट इन्फॉर्मेशन यू विल फाइंड ऑन दिस वेबसाईट, ज्याची मी तुम्हाला लिंक पाठवते. सो यू कॅन गो इन टू मोर डिटेल्स. ओके. फॉर नाव इथे कुठल्या व्हॅल्यूज आपण त्याच्यात पास करू शकतो तर ते तुम्हाला समजलं असेल. जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ही मेथड यूज करून आपण प्रिंट करू शकतो. सो ह्या व्हॅल्यूज ज्या मी दिल्या आहेत वेगवेगळ्या डेटा टाइप्सच्या व्हेरिएबल्सला, त्या व्हॅल्यूज आपण प्रिंट करूया. ओके. सो SYSO कंट्रोल स्पेस त्याच्याने हा कोड आलाय. आता डबल कोट्समध्ये असं लिहिणार आहे की व्हॅल्यू ऑफ ए इज. ओके. आता मला काय करायचंय, ऍक्च्युली माझ्या एची जी व्हॅल्यू आहे ती मला इथे प्रिंट करायची आहे. तर मी काय करणार, ह्या डबल कोट्स नंतर प्लस लिहिणार आणि ए लिहिणार. ओके.
ह्याचा अर्थ काय होतो? ओके. ही जी डबल कोट्समध्ये जी असलेली व्हॅल्यू आहे ना, ती एक स्ट्रिंग आहे. फाईन. आणि त्या स्ट्रिंगला मी प्लस ए करून कॉन्कॅटिनेट केलं आहे. एची व्हॅल्यू तिथे पुढे ॲड केलेली आहे. ओके. मी नेक्स्ट सेशनमध्ये स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनबद्दल जास्त डिटेलमध्ये सांगेल, की कशा टाइपचं टाइपकास्टिंग होतं व्हेन वी कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग्स. ओके. सो फॉर नाऊ मी एची व्हॅल्यू प्रिंट केली आहे. सिमिलरली मी कॉपी पेस्ट करते फॉर ऑल द अदर व्हेरिएबल्स. ओके. अँड आय एम पुटिंग द व्हॅल्यूज बी. Okay. So like this, F, G आणि H. ओके. सिमिलरली इथे जे प्रिंट करणार आहे व्हॅल्यू तिथे पण आय हॅव टू मेक द चेंजेस. सो इन्स्टेड ऑफ ए जे कोणतं व्हेरिएबल आपण प्रिंट करणार आहे, सो वी आर गोइंग टू एंटर दॅट ओव्हर देअर. सो ई, एफ, जी आणि एच. ठीक आहे. सो आता मी काय केलंय म्हणजे मी वेगवेगळ्या डेटा टाइप्सचे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत. मी त्यांना व्हॅल्यूज असाइन केल्या आहेत आणि मी त्या व्हॅल्यूज सिम्पली प्रिंट केल्या आहेत. ओके. सो मी हा कोड आता परत रन केला तर तुम्हाला कन्सोलमध्ये दिसेल की मी ज्या ज्या व्हॅल्यूज असाइन केल्या आहेत, सो ऑल दोज व्हॅल्यूज आर प्रिंटेड ओव्हर हिअर. की व्हॅल्यू ऑफ ए इज 10, बी इज ए, कारण बी कॅरेक्टर होतं. राईट. आता फक्त एक गोष्ट आहे की आपण स्पेस ॲड केला ना तर तिथे स्पेस पण ॲड होईल. सो इफ आय डू दिस, ओके, इथे इज नंतर मी स्पेस ॲड केला तर इट विल बी बेटर अँड मोर रीडेबल. सो अशा टाईपचं फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता ॲज पर द आउटपुट्स यू आर रिसिव्हिंग किंवा जसं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. ओके. मी परत एकदा रन करते. नाव यू कॅन सी की प्रॉपर स्पेसिंग आहे आणि प्रॉपरली सगळ्या व्हॅल्यूज ज्या आपण दिल्या आहेत त्या प्रिंट झाल्या आहेत. ओके. सो गो थ्रू करा. वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत त्याच्याबद्दलच्या डिटेल्स. ओके. अँड राईट दिस कोड युअर सेल्फ. सो ह्या सेशनमध्ये आपण बघितलं सिंगल लाईन कमेंट काय असतात, मल्टी लाईन कमेंट्स काय असतात, काय यूज असतो कमेंट्सचा, आणि व्हॉट आर द बेसिक 8 प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स इन जावा. ओके. थँक यू गाईज. बाय.